तर मी फायनली पोचले सागर आणि मुक्ताच्या संगीत सोहळ्याला आणि ॲज युजल मुक्ताला थोडासा वेळ लागतो तयार व्हायला. तर सागर रेडी होता ॲज युजल. सो सागर माझ्यासोबत आता आहे. सागर खूप छान दिसतोय सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हे तुझं संगीतचं आउटफिट असणार आहे. म्हणजे हळदीचं तर मस्त कोळी पोशाख झालेला आहे. आता हे संगीतचं आहे आणि लग्नाला काय असणार आहे बघायला मी उत्सुक आहोत. ते आपण हळदीचा लुक तर व्हायरल झाला आहे. म्हणजे लोकांनी कमेंट करून खूप दाद दिली आहे. तर ह्या लुकही व्हायरल होणार आहे. पण आत्ता संगीत सोहळ्याला सगळा परिवार जमला आहे. किती भारी वाटतं आहे की अख्खा स्टार प्रवाह परिवार आला आहे आणि त्यांच्यासोबत गिव्ह अँड टेक सीन सुरू आहेत. किती मजा येते. खूप मजा येते. धमाल मजा मस्ती सुरू आहे. डान्स सुरू आहे. रिहर्सल्स सुरू आहेत. रिहर्सल करायचं, पटकन शूट करायचं, हे सगळी प्रोसेस सुरू आहे. तर मजा येते. आणि सोबतच म्हणजे आमच्या मालिकेतील म्हणजे गोखले कुटुंब, कोळी कुटुंब तर आहेच, पण स्टार प्रवाह परिवारातील काही सदस्य आहेत जे आवडते कलाकार आहेत ऑडियन्सचे, ते सुद्धा येणार आहेत. तर ते कोणते आहेत ते आता ऑडियन्स तेव्हाच बघेल. आपण याआधी इंटरव्ह्यू केला, त्याच्या खाली कमेंट्स होते की फायनली जे आम्हाला हवं आहे ते घडतं आहे. म्हणजे सागर आणि मुक्ता एकत्र येतील की नाही ही आमची गोष्ट आहे, पण काहीतरी छान घडतं आहे. पण आता संगीत सोहळ्यात तुमचा एकत्र परफॉर्मन्स आहे का, हे आम्हाला आहे. परफॉर्मन्स आहे, पण तो शेवटी तेच आहेत की एका महिन्यामध्ये 2 तलवारी कशा फिट असतील, त्या तलवारींची भांडणं हे सगळं होणारच आहे. तर त्याच पद्धतीचं एक गाणं आहे, त्याच पद्धतीचं एक आपण काय बोलू शकतो इमोट होत आहे त्या गाण्यातून. तर नक्की आवडेल प्रेक्षकांना. पण आता मी जेव्हा परफॉर्मन्सेस बघतो सगळ्यांचे थोडेफार स्टेजवर चुकतायत किंवा काय होत आहे, पण राज आणि डान्स एकंदरीत समीकरण कसं आहे. अरे एक नंबर समीकरण आहे. फक्त मला कुठला फॉर्म देऊ नका. फ्रीस्टाईलमध्ये आपण काही करू शकतो. पण शूट चालू आहे, हा काही असा परफॉर्मन्स नाही आहे स्टेजवरचा. तो असला तर तो देखील आपण रिहर्सलनी करू शकतो. पण इथे कसं पटकन करतोय, पटकन शूट करायचं आहे, त्यामुळे सगळेच थांबतायत, चुकतायत, वेगवेगळे अँगल्स चालू आहेत, त्यामुळे असं होत राहतं शूटिंगमध्ये. जसं हळदीचा जो कॉस्ट्यूम होता तेव्हा मॉली बोलली होती की घरी येऊ नको असा, पण हा बघून काय बोलली आहे लवकर. मस्त मस्त. म्हणजे मॉलीला आम्ही भेटलो आणि ती खूप भारी आहे आणि ती असं नक्की बोलली असणार आहे. पण तिला डान्स जेव्हा ती बघेल तिचं एकंदरीत काय असेल. तुम्ही लग्नामध्ये संगीत वगैरे झालं होतं. हो हो हो. संगीत आमचं तर म्हणजे फुल ऑन. इकडे एका साईडला कोल्हापुरी गाणी सुरू आहेत, तिकडे हरियाणवी गाणी सुरू आहेत. त्यांचं आम्हाला कळत नाही, आमचं त्यांना कळत नाही, पण सगळे नाचत होते. डान्स म्हणजे वाईब असते ना, म्हणजे गाणं लँग्वेज कोणती आहे त्याला काही कळत नाही की. आणि त्यावेळी तर तो एक वेगळाच माहोल क्रिएट झालेला असतो. आपल्याला काही अंदाज नसतो की समोरच्याला काय वाटतंय, कोण बघतंय, कोणी आपण लक्ष देत नाही, तसेच नाचतो आपण. माझी बायको तेच सांगत असते, इथे पण तसंच नाच, त्या 10 वेळा इथे कोण बघते तिथे कोण बघते करत बसू नको. मज्जा येणार आहे. सगळा परिवार जमला आहे आणि मुक्ता आणि सागरचा फायनल लुकही बघायला एक्सायटेड आहोत. सो थँक्यू सो मच राज. ॲज युजल तू खूप छान आमची गप्पा मारल्यास आणि प्रेक्षकांना काय इन्व्हिटेशन द्यायला आवडेल संगीत सोहळ्यासाठी मेन तडकता भडकता परफॉर्मन्स बघण्यासाठी. मेन तडकता भडकता तर आमचा आहेच, तो तुम्ही बघायलाच. पण सोबत सगळे म्हणजे कोळी कुटुंब धमाल करत आहे, गोखले कुटुंब धमाल करत आहे, दोघे मिळून काही ॲक्ट्स करत आहेत आणि इतर कलाकारही देखील आहेत, ते देखील तुम्हाला जॉईन करतील, ते देखील तुम्हाला तुमचं एंटरटेनमेंट करतील. तर बघा प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सागर आणि मुक्ताचं लग्न, त्यांचा संगीत सोहळा, आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच.